हे हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण नक्कीच खूप 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 छान असतात. तर इथे आलेले आहे मी आता आमच्या किचन गार्डनमध्ये. आणि इथे जे आहेत ते शेंगा तोडत आहे, तुरीच्या शेंगा तर घेतलेल्या आहेत. आणखी मी काय दुसरा भाजीपाला पण बघू. तर इथे जे आहे ते टमाटे पण लागलेले आहेत झाडाला. आणि इथे जे आहे ते तुला ते वांग जे आहे तोडून घ्यायचं. तर हे पहा, इथे किती छान असं मस्त वांग लागलेलं आहे खालती. हे पहा, हे आता हे आपल्याला घ्यायचं आहे याला तोडून. तर हे पहा किती छान वांगे आहेत. इथे पण लागलेले आहेत, छोटे वगैरे आहेत पण हे छोटे आहेत, जास्त मोठे वगैरे काही झालं नाही. इथं आहे. तर आता टोमॅटो तोडून घेऊ. तर आता टोमॅटो जे आहे हे तोडून घेतो. या टोमॅटोची जी आहे चटणी पण करायला जमते, झाडाची जी ताजे ताजे टोमॅटो आहे त्याची. आणि आज आपल्याला या वांग्याचं जे आहे भरीत करायचं, एकच वांग्याचं थोडंसं. फुलं वगैरे खूप लागलेली आहेत तिथे, मिरच्या पण खूप लागलेल्या आहेत. मिरच्या पण लागलेल्या आहेत खूपच झाडावर. आणि हे जे आहे इकडे हे कारल्याची वेल आणि शेंगाची वेल आहे ही वाली. आणि इथे पण जे आहे ते वांग्याची झाडं आहेत, छोटे छोटे वांग्याचे झाड आहेत, जास्त मोठे वगैरे काही झालेले नाही आहेत. आणि तिथे जे आहे ते कद्दू लागलेला आहे, छोटावाला तिकडे लागलेला आहे. आणि ही पूर्ण कद्दूची वेल आहे. इथे जे आहे ते पत्तागोबी लावलेली आहे मी. आणि इथे जे आहे ते सगळेजण खेळत आहेत, त्याच्याने तुम्हाला आवाज येत असेल मी. आणि हे जे आहे तूर काढले हेच आहे दुसरे. तर आता एवढा घेतलेला आहे मी. चला आता जाऊयात आणि मस्त त्याची रेसिपी. तर बघा आता आपल्या किचन गार्डनमधून आली आणि लगेच जे आहे तुम्हाला भाजी करायची आहे त्याची, भरीत करायचं आहे त्याचं. त्याच्यासाठी वांगा आणि टोमॅटो जे आहे ते भाजीसाठी ठेवलेलं आहे. आणि याची जी डिटेलमध्ये जी रेसिपी आहे ती तुम्हाला चॅनलवर मला दिसेल, डिटेलमध्ये रेसिपी तिथे जाऊन बघा तुम्ही. तर आता मी बनवते. काळा बंद करून अर्ध निम्म जे आहे ते काम झालेलं आहे आणि अर्ध काही जे आहे ते राहिलेलं आहे. तर शूट करणं म्हणजे ट्रायपॉड वगैरे तर ठेवलेलं आहे. आणि रेसिपी जी आहे ते अर्धी झालेली आहे, अर्धी राहिलेली आहे. तर शेवटचं जे फोडणी तडका असतो तो द्यायचा राहिलेला आहे. आता ते देऊन घेते मी. ते हे जे आहे भरीत वगैरे बनवून पण झालेलं आहे माझं. आणि किचन पण सगळं ऑल ओव्हर क्लीन केलेलं आहे मी. सगळी कामं लगेच उरकून घेतलेली आहेत. आता हे जे आहे झाकून ठेवते आणि बाहेर जाते. तर पहा, आता वाजलेले आहेत बरोबर 6 वाजलेले आहेत. मला स्वयंपाक झालेला आहे. आज लवकरच स्वयंपाक करून घ्यायचा होता, जास्त टाईम वगैरे काय मला असं लावायचा नव्हता, लवकरच स्वयंपाक करून घ्यायचा होता. तर इथे जे आहे ते भयंकर थंडी पडलेली आहे, खूप थंडी वाजते. दुपारी पण खूप थंडी वाजते, ऊन पडलेलं असतं पण बाहेर थोडं गरमी लागते, पण मध्ये आलं ना आणखीन थंडी वाज चालू होते. त्याच्याने जे आहे ते हे जर्किंग अंगामध्ये असं घालूनच ठेवलेलं आहे मी. आणि आता संध्याकाळ झालेली आहे, त्याच्याने जे आहे ते सगळे आता लाईटी वगैरे जे आहेत ते बंद आहेत. त्याच्यानं आता लाईट सगळ्या घरातल्या वगैरे जे आहे ते चालू केलेले आहेत मी. आणि म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावं, कारण नंतर आणखीन रात्र झाली ना खूप थंडी वाजते नंतर त्याच्याने. आणि इथे जे आहे ते फ्रेंड्स कशा आहेत सर्वजण. तर हे जे आहे दुसऱ्या दिवशीचे क्लिप आहे, कारण काल दुसरं नंतर काय शूट करणं झालं नाही माझं स्वयंपाक केल्यानंतर. कारण काय करायचं, शूट डेलीच काम असतं किचन वगैरे आवरणं, ते काही शूट करायला नाही मी. मग आता दुसऱ्या दिवशीचं शूट आहे, हे पण संध्याकाळचं शूट आहे. आता आणखी मला जे आहे ते स्वयंपाक करायचा आहे. आणि तुरीचे जे सोले असतात, जे त्याच्यातले जे सोले असतात त्याची आमटी करायची आहे. याची पण रेसिपी जी आहे ती तुम्हाला भेटेल माझ्या चॅनलवरती. तर ते मी करणार आहे अपलोड, आणि ते मला शूट करायचे आहे आता. पण म्हटलं आपला जे ब्लॉग आहे ते पण कंटिन्यू करावा, कारण काल नंतर काय करायचं लक्ष पण नाही आणि करायचं पण काय शूट नंतर, त्याच्यामुळे काही शूट तसं करायलाच नाही मी. आणि आता जे आहे ती रेसिपी करायची आहे मला. थोडासा उशीर झालेला आहे मला, कारण झोपलेली होते मी. तर आता वाजलेले आहेत 6. तर आधी सगळ्यात पहिल्यांदा जे आहेत ते मला करून घ्यायचे आहेत चपात्या, नंतर मग करायची आहे भाजी म्हणजे ते. तर आधी चपात्या करून घेते मी, मग भाजी करते.